सबस्क्राइब करा महानुभाव प्रतितिपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। दंडवत प्रणाम। जय श्री कृष्ण। लीळा चरित्राच्या आजच्या सत्रामध्ये आपण पाहणार आहोत भटोबासांवर दुसरं कोणतं संकट कोसळलेलं आहे। मागच्या चरित्रामध्ये आपण पाहिलं भटोबासांवर कसं संकट कोसळलं, स्वामींनी कसं सन्निधानाच्या बाहेर काढलं त्यांना, आणि मग ते कसे आपल्या कुशलतेने स्वामींना पुन्हा प्रसन्न करतात, कारण स्वामी तर उदास झाले होते तरी पण भटोबास आपल्या कुशलतेने स्वामींना पुनश्च प्रसन्न करतात आणि रुद्धपूरला जातात। रुद्धपूरला गेल्यानंतर पण पुन्हा संकट कोसळते त्यांच्यावर। कोणतं संकट कोसळते ते आपण आज पाहणार आहोत। आणि मग अशा या संकट काळामध्ये ते काय करतात आणि मग ते परत स्वामींपाशी कसे येतात भटोबास, हे आपण आजच्या या सत्रामध्ये पाहणार आहोत। तर एकंदरीत 3 चरित्र आहेत। तिन्ही चरित्र तुम्हाला नक्कीच आवडतील आणि त्यामुळे लगेचच्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल। तर जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया। दंडवत हो। मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतितिपंथी या यूट्यूब चॅनलमध्ये। नवीन दर्शकांसाठी सूचना, जे पहिल्यांदाच या चॅनलवर आलेले आहेत त्यांना असेच ज्ञानवर्धक व्हिडिओ आवडत असतील आणि त्यांना दररोज असे व्हिडिओ पाहिजे असतील तर लगेच चॅनलला सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा, म्हणजे तुमच्याकडून एकही स्वामींचं चरित्र सुटणार नाही। आजचा लीळा क्रमांक आहे लीळा चरित्र उत्तरार्ध, लीळा क्रमांक 62। भटा बोलाऊ पाठवणे। स्वामींनी भटोबासांना बोलावून घेतलं, यामध्ये तर आनंदाची गोष्ट आहे। मग मी सुरुवातीला जे म्हटलं की त्यांच्यावर संकट कोसळलेलं आहे मोठं, तर ते संकट कोणतं होतं ते समोर चरित्रामध्ये येणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तुम्हाला सर्व चरित्र सविस्तर तुम्हाला मी समजावून सांगणार आहे। भट्ट परमेश्वरपुरी असती। भटोबास रुद्धपूरमध्ये राहायला लागलेले होते। श्रीप्रभूची या लीळा पाहती। श्रीप्रभूंच्या लीळा पाहायचे दररोज। भिक्षा करीती केशव विहिरी जेविती। भिक्षा करायचे आणि केशव विहीर येथे जाऊन जेवायचे। का बारवे जेविती, किंवा मग बारवेमध्ये जाऊन जेवायचे, जे काही बारव होती जवळपास त्या बारवेकडे जाऊन जेवायचे। केशवी निद्रा करीती, केशवी च्या ठिकाणी निद्रा करायची। मग परमेश्वर पुरुणी गोसावियाच्या दर्शना भक्तजने आली। मग परमेश्वर पुरून स्वामींच्या दर्शनासाठी काही भक्तजन आले। तया ते गोसावी श्रीप्रभू ते पुसिले। त्यांना स्वामींनी विचारणा केली श्रीप्रभू महाराजांविषयी। श्रीप्रभू निकेनी राज्य करीत असती। स्वामी म्हणतात श्रीप्रभू महाराज व्यवस्थित आहेत का, चांगलं राज्य करत आहेत का। जी जी निकेनी राज्य करीती। भक्तजन म्हणतात निकेनी राज्य करतात। या भक्तजनांमध्ये भटोबास नाही आहेत बरं का, नाही तर तुम्हाला असं वाटेल भटोबासही आलेले आहेत का, तर भटोबास आलेले नाहीत। दुसरेच कोणीतरी भक्तजन रुद्धपूरवरून स्वामींच्या दर्शनासाठी आलेले आहेत। सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात तेथ नागदेव नाव ब्राह्मणू असे। तिथे नागदेव नावाचा ब्राह्मण आहे का। जी जी असे। भक्तजन म्हणतात हो आहे। कैसिया परी असे। स्वामी म्हणतात कशा परीने असतो तो, कसा काय राहतो। जी ऐसे आंगुळी दी लेखितू असे। स्वामी काय म्हटले होते भटोबासांना की 1 महिना तुम्ही तिथे राहा रुद्धपूरला, परमेश्वरपूरला, आणि मग तुम्ही वापस या। आणि त्यामुळे भटोबास काय करायला लागले, अंगुळी दी लेखितू असे, म्हणजे बोटावर दिवस मोजायला लागलेले आहेत। जसं आपण म्हणतो दुःखाचे दिवस असले, कष्टाचे दिवस असले, तर जसं आपण म्हणतो की आम्ही बोटावर दिवस मोजले, तसे भटोबास खूप दुःखी आहेत, कष्टी आहेत, कसे तरी दिवस काढत आहेत आणि म्हणून भटोबास बोटावर दिवस मोजत आहेत की कधी 1 महिना होईल आणि कधी मी स्वामींच्या सन्निधानी परत जाऊ। मग आणिके भगतजने गोसाविया पासोनी परमेश्वर पुरासी गेली। मग दुसरे काही भक्तजन होते ते स्वामींपासून परमेश्वर पुराकडे गेलेले आहेत। त्या हाती गोसावी सांगोनी पाठविले। त्यांच्या हाती म्हणजेच त्या भक्तांजवळ निरोप पाठवलेला आहे स्वामींनी। काय निरोप पाठवला, सर्वज्ञ म्हणितले तेथ नागदेव नाव ब्राह्मणू असे। तया पुढे ऐसे सांगावे, येथोनी बोलाविले वांचोनी नयावे।
बघा आता काय निरोप पाठवलाय स्वामींनी. स्वामींनी असा निरोप पाठवलेला आहे भयंकर की भटोबासांवर पुनश्च एकदा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. काय म्हणतात स्वामी? स्वामी म्हणतात त्या नागदेवाला आमचा निरोप सांगा, आम्ही बोलावल्याशिवाय तुम्ही परत येऊ नये, असा निरोप पाठवला. ती परमेश्वरपुरा गेली. ती भक्तजन पुन्हा परमेश्वरपुराला गेली. भटोबासा ते म्हणितले. भटोबासांना म्हटलं, भटो तुमते गोसावी ऐसे म्हणितले येथीच्या बोलवल्या वांचोनी न्यावे. भक्तजन सांगतात की स्वामींनी असं सांगितलं की स्वामींनी बोलवल्याशिवाय तुम्ही स्वामींकडे यायचं नाही. आणि भटोबासी दुःख झाले. भटोबासांना दुःख झालं. माझे विन गोसावी यांचे काही नसरे. मग भटोबासांना वाटलं माझ्या वांचून स्वामींचं काही काढत नाही. मी कोण आहे? कोणी नाही. माते गोसावी कायसिया बोलावू पाठवी ती. माझ्या वांचून स्वामींचं काही आडत नाही आणि त्यामुळे स्वामी मला कशाला बोलवणं पाठवतील आता. मग भटोबास अन्न न खाती. अन्नच त्यांना जात नव्हतं. एवढा भयानक निरोप आलेला होता स्वामींकडून. मग कसं काय अन्न खाणार भट्टोबास? अन्न जात नव्हतं त्यांना. देह थोर तुटले. देह खूप तुटलं त्यांचं. एकदम प्रकृती बारीक झाली. मग अनेक भक्तजने परमेश्वर पुरुणी आमच्या गोसाव्या पासी आली. मग काही दुसरे भक्तजन वृद्धपुरून स्वामींच्या दर्शनासाठी आले. त्या ते श्रीप्रभू खेम वार्ता पुसिली. आणि मग त्या भक्तजनांना स्वामींनी विचारलं की श्रीप्रभू महाराज कसे आहेत? श्रीप्रभू निकेनी राज्य करीत असती. श्रीप्रभू महाराज चांगले आहेत का? तब्येत वगैरे ठीक आहे का? चांगले राहत आहेत का? हे असं विचारणा केलेली आहे स्वामींनी त्या भक्तजनांना जे रुद्धपूरवरून स्वामींकडे आलेले आहेत. जी जी निकेनी राज्य करीत असती. ते भक्तजन म्हणतात रुद्धपूरून आलेले ते म्हणतात की चांगले आहेत श्रीप्रभू महाराज. मग म्हणितले आणि मग स्वामी म्हणतात तेथ नागदेव नाव ब्राह्मणू असे की. स्वामी म्हणतात तिथे एक नागदेव नावाचा ब्राह्मण आहे का तिथे? जी जी असे. भक्तजन म्हणतात आहे तिथे ब्राह्मण नागदेव नावाचा. कैसिया परी असे. स्वामी म्हणतात कशा परीने आहे? तब्येत पाणी कशी आहे त्याची? कसं काय राहतो रुद्धपूरमध्ये? व्यवस्थित राहतो का? कायसी परी जी. भक्तजन म्हणतात कशाची परी आली आता? ते भक्तजन स्वामींना मग सांगतात नेमकी भटोबासांची स्थिती काय आहे. काय म्हणतात भक्तजन? आजीचे पाहेचे बोलणे. जास्तीत जास्त आजचा दिवस किंवा उद्याचा दिवस तो जगेल अशी परिस्थिती आहे. कधी मरेल काही सांगता येत नाही. एवढं देह क्षीण झालेला आहे, कृश झालेला आहे. ते जगतील याची काही शाश्वती नाही. एखादा 2 दिवस जगतील, अजून काही सांगता येत नाही. इतकं त्यांचं शरीर कृश झालेलं आहे. एवढं अशक्त झालेलं आहे त्यांचं शरीर. मग आणिक भक्तजने गेली त्या ते सर्वज्ञ म्हणितले तेथ नागदेव नाव ब्राह्मण असे तया ते ऐसे म्हणावे येथोनी तुम्हा बोलाविले असे. आणि मग स्वामींपासून काही भक्तजन निघाले रुद्धपूरला जाण्यासाठी. त्यावेळेस स्वामी म्हणतात भक्तजनांना त्या काय निरोप सांगतात स्वामी? तया ते सर्वज्ञ म्हणितले तेथ नागदेव नाव ब्राह्मण असे. स्वामी म्हणतात तिथे नागदेव नावाचा एक ब्राह्मण आहे. तया ते ऐसे म्हणावे. त्या ब्राह्मणाला असं म्हणा येथोनी तुम्हा बोलाविले असे. आम्ही तुम्हाला बोलवलेला आहे असा निरोप द्या. हे तुम्हा उतावेळ झाले असे. आम्ही खूप उतावीळ झालेलो आहोत असं भटोबासांना सांगा. स्वामी बघा स्वतः उतावीळ झालेले आहेत भटोबासांना भेटण्यासाठी. म्हणजे किती गुण त्यांनी बांधून घेतलेले आहेत, किती संस्कार बांधून घेतलेले आहेत स्वतःच्या ठिकाणी. हे आपल्याला लक्षात येते की परमेश्वर म्हणत आहेत आम्ही उतावीळ झालेलो आहोत त्यांना भेटायला. वस्तीचे आणि गावे प्रतिष्ठानासी यावे. स्वामी किती उतावीळ झालेले आहेत हे आपल्याला या एका वाक्यातून लक्षात येते. स्वामी काय म्हणतात? वस्तीची आणि गावे प्रतिष्ठानासी यावे. स्वामी म्हणतात तुम्ही पोहोचता पोहोचता एखाद्या वेळेस संध्याकाळ झाली. भक्तजनापाशी स्वामी सांगत आहेत तुम्ही एखाद्या वेळेस संध्याकाळी जरी पोहोचले तरी पण त्यांना असा निरोप द्या की वस्तीची आणि गावे म्हणजे आता मुक्काम करण्याची वेळ झालेली आहे, अंधार पडलेला आहे, तरी पण आमचा निरोप भेटल्यानंतर लगेच तिथून निघावं असं स्वामी त्यांना सांगतात. भक्तजनापाशी असा निरोप देतात. म्हणजे एवढे उतावीळ झाले आहेत स्वामी पण त्यांना भेटण्यासाठी. प्रतिष्ठानासी यावे. आणि सरळ प्रतिष्ठान म्हणजेच पैठण या गावी यावं असं स्वामी त्यांना सांगतात. कोणाला? भक्तजनांना जे रुद्धपूरला निघालेले आहेत. आणि भट हरी खैले. पुढे स्वामी काय म्हणतात?
हा निरोपू आधी सांगावा मग श्री प्रभूचे दर्शन घ्यावे. स्वामी म्हणतात हा निरोप, आम्ही जो तुम्हाला निरोप सांगतोय हा निरोप पहिलं भटोबासांना द्यायचा आणि मग श्री प्रभू महाराजांचं दर्शन घ्यायला जायचं. म्हणजे स्वामी एवढे उतावीळ झालेले आहेत भटोबासांना भेटण्यासाठी. जे काही त्यांचे दोष होते, जे काही त्यांचे प्रसव होते ते सर्व नष्ट झालेले आहेत आणि आता हा जीव शुद्ध झालेला आहे बऱ्यापैकी. जे काही त्यांच्याकडे दोष होते, ज्या दोषांमुळे ते स्वामींपासून दूर जाणार होते, विसरणार होते स्वामींना, ते सर्व दोष, ते सर्व प्रसव हे सर्व नासल्या गेलेले आहेत आता. आणि म्हणून स्वामींची एवढी आवडी आहे त्यांना भेटण्यासाठी, एवढे उतावीळ झालेले आहेत स्वामी त्यांना भेटण्यासाठी. मग ती परमेश्वरपुरा गेली, मग ते सर्व भक्तजन परमेश्वरपूरला पोहोचले. मग भटोबासा ते म्हणितले, मग भटोबासांना म्हणतात ते भक्तजन, भटो तुम्हा गोसावी निरोपू पाठविला असे. भटो तुम्हाला स्वामींनी निरोप पाठविलेला आहे. आणि भटोबास धाकिन्नले, भटोबास घाबरून गेले. भटोबासांना असं वाटलं ह्यापूर्वी पण एक निरोप आलेला आहे आणि तो निरोप फार भयंकर होता. कोणता निरोप होता तो? आम्ही बोलवल्याशिवाय तुम्ही आमच्याकडे यायचं नाही असा स्वामींनी निरोप पाठवला होता. आता भटोबासांना धाक पडला की आता काय स्वामी निरोप पाठवतात. काही गोसावी माते येथूनही पाठवी ती. काय स्वामी मला आता इथूनही पाठवणार का? काही निरोपू पाठविला. भटोबास म्हणतात काय निरोप पाठवला स्वामींनी? तुमचे गोसावी बोलावू पाठविले असे. मग त्यांनी निरोप सांगितला भक्तजनांनी की स्वामींनी तुम्हाला बोलवलेलं आहे. गोसावी म्हणती हे तुम्हा उतावीळ झाले असे. स्वामी असे म्हटले आमच्याजवळ की तुम्हाला भेटण्यासाठी स्वामी उतावीळ झालेले आहेत. हे संभाषण कुणाचं चालू आहे? जे भक्तजन स्वामींपासून रुद्धपूरकडे आलेले आहेत आणि रुद्धपूरला आल्यावर ते भटोबासांना निरोप सांगत आहेत आणि सर्व वृत्तांत ते भक्तजन भटोबासांपुढे सांगत आहेत. तुम्ही वस्तीचे आणि गावे प्रतिष्ठानासी यावे आणि भट्ट हरी खैले. भटोबासांना हर्ष झाला कारण की स्वामी उतावीळ झालेले आहेत मला भेटण्यासाठी. आणि वस्तीची आणि गावे म्हणजे रात्र जरी झाली असेल निरोप भेटला आणि संध्याकाळ झाली असेल तरी पण निघायचं. आणि कुठे यायचं तर प्रतिष्ठान म्हणजेच पैठणला यायचं असं स्वामींनी सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे भट्ट खूप हर्षित झालेले आहेत. तैसेची भटोबासी श्री प्रभू गोसावी दंडवत घातले श्री चरणा लागले. जी जी माते गोसावी बोलावू पाठविले तरी जाओ. तसेच भट्टोबा श्री प्रभू महाराजांपाशी गेले, श्री प्रभू महाराजांना दंडवत घातले, पाया पडले आणि मग काय म्हणतात भट्टोबास की मला स्वामींनी बोलवलेलं आहे तर मी जाऊ का? आओ मेला जाये जाये म्हणे. श्री प्रभू महाराजांनी लगेच आज्ञा दिली आता तू जा, तुला स्वामींनी बोलवलं आहे तर निघून जा लगेच. मग दंडवत करूनही निघाले आणि मग भटोबासांनी श्री प्रभू महाराजांना दंडवत केले आणि निघाले. बेलोरा वस्ती झाली मार्गी भिक्षा मागती. रुद्धपूरून निघालेले आहेत पायी पायी. अंधार पडत आलेला होता, खूपच अंधकार झाला बेलोरला पोहोचेपर्यंत. आणि मग तिथे भटोबासांची वस्ती झालेली आहे, मुक्काम झालेला आहे. मार्गी भिक्षा मागती. मग रस्त्याने जात असताना दुसऱ्या दिवशी भिक्षा मागायचे. ते उभियाची खाती. कुठे वेळ आहे? स्वामींना भेटण्याची आतुरता लागलेली आहे आणि कुठे एका ठिकाणी बसावं, जेवण करावं, पाणी प्यावं आणि मग निघावं तसं नाही, तर उभ्या उभीच जेवण करायचे. निद्रा ये तरी पारंबी धरुणी उभियाची निद्रा भांजिती. आणि रस्त्याने चालत असताना जेवण झाल्यानंतर थोडी झोप येते माणसाला, तर भटोबासांना पण झोप यायची. आणि भटोबास काय करायचे तर कुठेतरी झाडाची पारंबी खाली लोंबलेली असेल, वडाच्या झाडाची किंवा एखाद्या झाडाची फांटी खाली लोंबलेली असेल तर त्या फांटीला धरून, त्या पारंबीला धरूनच भटोबास थोडीशी झोप घ्यायचे. ऐसे रहाटगावासी आले. असे ते प्रवास करत 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 रहाटगावला पोहोचलेले आहेत. आता तुम्हाला वाटलं असेल हे निद्रा भांजिती म्हणजे काय? निद्रा भांजिती म्हणजे भागवायचे निद्रा. जे काही दुपारी 1-2 तास झोपायचं ते उगत काहीतरी फाटीला धरून असं 10 मिनिटाची डुकली घ्यायची, एक काहीतरी भागवा भागवी चालू आहे भटोबासांची. एवढी आतुरता परमेश्वराची पाहिजे तर ईश्वर प्राप्ती होते, नाहीतर सुखम भोजम मठम निद्रा असं म्हटलं तर देव प्राप्त होणार नाही. अशा प्रकारे ते रहाटगावला आलेले आहेत. तव गोसाव्यांसी गणपती मढी अवस्थान. स्वामींना कुठे अवस्थान होतं? गणपत मठामध्ये अवस्थान होतं. उत्तरार्ध लीळा क्रमांक 63. सशिखम वपनम कुर्यात. शिखा जी आहे, शिखा म्हणजे काय? शेंडी. तर स्वामी म्हणतात हे तुमची शिखा काढून टाका. कोणाला म्हणतात, का म्हणतात हे समोर येणारच आहे.
इंद्रभट्ट आणि येलमभट्ट गोसावियाच्या दर्शनाला आले. इंद्रभट्ट आणि येलमभट्ट स्वामींच्या दर्शनाला आले. तो गोसावियांशी क्षोर होत असे. स्वामींना क्षोर होत होती. स्वामींची डोकी करणं चालू होतं. सर्वज्ञ म्हणतले, इंद्रिया तुम्ही शिखा सूत्राचा त्यागू करागा. स्वामी इंद्रभट्टांना म्हणतात, इंद्रभट्ट हो, तुम्ही तुमच्या शिखेचा म्हणजे शेंडीचा आणि सूत्राचा म्हणजे जानव्याचा त्याग करा. मग येथ अनुसरा, आमच्या ठिकाणी अनुसरण घ्या. सासुरिया जावय्या सशिकम वपणम कुर्यात ते काणवरते. स्वामी म्हणतात, सासुरिया आणि जावाया दोघांना पण शशिकम वपनम कुर्यात, दोघंही संन्यास घेऊन टाका आमच्याजवळ. असं का बरं वर्तत नाही? तव येलमभट्टी म्हणितले. मग येलमभट्ट म्हणतात, जी जी याची आवारिया माझे क्षौर करावे जी. येलमभट्ट म्हणतात, जी जी इंद्रभट्टाचं काय क्षौर करू नका. इंद्रभट्टाचं क्षौर करण्याऐवजी माझं क्षौर करा, असं येलमभट्ट म्हणतात. परी याचे नको जी, याचं क्षौर करू नका. सर्वज्ञ म्हणितले का? स्वामी म्हणतात, कशामुळं? जावयाचेनी आपलविले ती. तुमचा जावाई आहे आणि म्हणून तुम्हाला तसं वाटत आहे का? जवळचा माणूस आहे आणि आम्ही तुमच्या जावयांना बोलतोय आणि लगेच तुम्ही मध्ये उत्तर देतायत म्हणून तुम्ही प्रवेश केला का आमच्या या संवादामध्ये? जी जी याची ब्राह्मणी धाकुटी असे. काय म्हणतात येलमभट्ट? याची ब्राह्मणी म्हणजेच या इंद्रभट्टाची पत्नी लहान आहे अजून, तरुण आहे अजून, असं म्हणायचं आहे. सर्वज्ञ म्हणितले. स्वामी म्हणतात, प्राणियाची इष्टा आड नाहीये जे की. स्वामी म्हणतात येलमभट्टांना, असं प्राण्याच्या म्हणजेच एखादा जीव इष्टी लागत असेल, ईश्वर धर्माला लागत असेल तर त्यामध्ये आडवं येऊ नये, याच्यामध्ये खूप पाप आहे. हे येलमभट्ट जे आहेत हे नागदेवाचार्यांचे मावस भाऊ आणि या येलमभट्टांची मुलगी गौराईसा ही इंद्रभट्टांना दिलेली होती. म्हणजेच हे इंद्रभट्ट त्यांचे जावाई लागायचे. आणि कोण्याही व्यक्तीला कशाला असं वाटेल की माझ्या मुलीचा संसार उद्ध्वस्त व्हावा, हिच्या नवऱ्याने दीक्षा घेऊन टाकावी, अनुसरण घ्यावं आणि मग माझी मुलगी परत मी घरी आणून ठेवावी, असं कोण्या वडिलांना वाटते का? नाही वाटत. कोण्याही वडिलांना असं वाटते की माझ्या लेकीचा संसार चांगला झाला पाहिजे. तर येलमभट्ट ही त्यापैकीच एक होते. येलमभट्टांनाही वाटलं इंद्रभट्टाने जर संन्यास घेतला तर माझ्या मुलीचं काय व्हायचं, सगळा संसार उद्ध्वस्त व्हायचा. तर तसं नको म्हणतात येलमभट्ट, इंद्रभट्टांना नका संन्यास देऊ, मला द्या वाटल्यास. तो इंद्रभट्टी म्हणितले, जी जी गोसावी निरूपिता ती शशिखम वपनम कुर्यात हे तो आम्हासी न होवे. इंद्रभट्ट म्हणतात, जे स्वामींनी निरूपण केलं शशिखम वपनम कुर्यात म्हणजे शेंडी काढा, आमच्या ठिकाणी संन्यास घ्या, हे आमच्याच्याने काय होणार नाही. सर्वज्ञ म्हणितले. स्वामी म्हणतात, हे तुम्ही कराल तरी होईल किंगा. स्वामी म्हणतात, अहो प्रयत्न तर करून पहा, प्रयत्न केला तरच होईल, प्रयत्नच नाही केला तर कसं काय होणार? नाही होणार. इंद्रभट्टी म्हणितले. इंद्रभट्ट म्हणतात, जी जी हा गोसावियांचा वरू सुफळ व्हावा जी गोसावी मानिले. इंद्रभट्ट म्हणतात, हा वर स्वामींचा सफळ व्हावा आणि मग स्वामी ते मान्य करतात. स्वामींनी इथे सांगितलं की केलं तर होईल, तुम्ही जर तुम्ही ठरवलं, पक्का निश्चय केला तर नक्कीच होईल. माणूस एखाद्या पहाडाला पण उचलून फेकून टाकेल जर निश्चय केला तर. आता तुम्हाला अतिशयोक्ती वाटेल की एक व्यक्ती कसं काय पहाडाला तोडेल, मोडेल किंवा उचलून फेकेल. तुम्हाला माहिती नसेल तर तुम्हाला सांगू इच्छितो, जितनराम मांझी नावाचा एक व्यक्ती होता. त्याने अक्षरशः एकट्या माणसाने एक पहाड फोडला आणि रस्ता तयार केला होता. तुम्हाला बऱ्यापैकी काही जणांना माहिती असेल, काही जणांना माहितीही नसेल. तर ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी सांगतोय की जितनराम मांझी हा जो होता त्याने अक्षरशः एक डोंगर फोडला होता. फक्त तुमची निश्चय शक्ती पाहिजे तेवढी, तुम्ही निश्चय केला तर ते नक्कीच होईल. कारण हे स्वामींचं वाक्य आहे, स्वामींचं वाक्य कधी खोटं नाही होणार. उत्तरार्ध लीळा क्रमांक 64. सविता नागनाथी वस्ती पिंपळवाडी अग्निष्टिके वस्ती. सविता नागनाथ या गावी स्वामींची वस्ती झालेली आहे, म्हणजेच मुक्काम झालेला आहे. पुढे पिंपळवाडी इथे अग्निष्टिके वस्ती, म्हणजेच पिंपळवाडी इथे एक अग्निष्टिका होती आणि तिथेही स्वामींचा मुक्काम झालेला आहे. उत्तरार्ध लीळा क्रमांक 65. प्रतिष्ठा आणि गणपतमडी अवस्थान चासी भटा भेटी. प्रतिष्ठा आणि या गावी गणपत मठामध्ये स्वामी राहायला आलेले आहेत. खडकुलीवरून निघाल्यानंतर सविता नागनाथ इथे आलेले आहेत, त्यानंतर पिंपळवाडीला आलेले आहेत, तिथेही मुक्काम झाला. 2 गावी मुक्काम पडला मध्ये स्वामींचा आणि पैठणला पोहोचले स्वामी. आणि तिथे पोहोचल्यानंतर स्वामी गणपत मठामध्ये राहायला लागलेले आहेत.
स्वामी तर गणपत मठामध्ये राहतात, परंतु भेट कुठे होते भटोबासांची आणि स्वामींची? तर चासाच्या ठिकाणी होते. चास कशाला म्हणतात? तर तुम्ही डोमेग्रामचं जर स्थान केलं असेल तर तिथे एक देवद्रोणीचं स्थान आहे आणि त्या देवद्रोणीच्या स्थानापाशीच एक अशी खोल जागा आहे, दोन्हीकडूनही खडक आहेत आणि मधून पाणी वाहते, त्याला चास असं बोलतात. किंवा चासाचं एक स्थान आहे, तिथे चास गोदावरी नदीमध्ये आहे. जर कोणी ते स्थान नमस्कार केलं असेल तर त्यांच्या लगेच डोळ्यासमोर ते चास आला असेल. गोसावियांसी गणपती मडी अवस्थान गोसावियांसी उदयाचा पूजा सुरू झाली. यानंतर गोसावी चासाकडे विहरणा बीजे केले. स्वामी गणपत मठामध्ये राहायला लागलेले आहेत. तिथे स्वामींचा सकाळचा पूजावसर झाला आणि स्वामी चासाकडे विहरणासाठी गेलेले आहेत. त्या चासापाशी थोडा वेळ बसतात स्वामी. भटोबास रहाट गावाची वाटा आले. रहाट गावाकडून भटोबास आलेले आहेत. गोसाविया ते देखिले, स्वामींना पाहिलं त्यांनी आणि गोसावियाकडे आले. गोसावी साऊम्या बीजे केले. भटोबा स्वामीकडे यायला लागलेले आहेत. स्वामी एका जागी बसून नाही राहत, तर स्वामी पण आपल्या भक्ताकडे 4 पावलं समोर जातात. कारण स्वामींना खूप आतुरता होती भटोबासांना भेटण्याची, उतावीळ झालेले होते स्वामी भटोबासांना भेटण्यासाठी. तर असे गुण राहिले पाहिजे आपल्यापाशी, जेणेकरून परमेश्वरही उतावीळ झाला पाहिजे आपल्याला भेट देण्यासाठी. ह्यासाठी तुमची तपश्चर्या तशी पाहिजे, तुमचा देवधर्म तसा पाहिजे. भटोबासी गोसावियासी दंडवते घातली. भटोबासांनी स्वामींना साष्टांग दंडवत घातलेले आहेत, पाया पडलेले आहेत भटोबास आणि मग दुःख करायला लागलेले आहेत. सर्वज्ञ म्हणितले. यावर स्वामी म्हणतात, उगे असा गा वानर्या. वानर्या उगे असा, गप्प बसा, रडू नका आता. येथ खेव द्या, आम्हाला एक क्षेमालिंगन द्या, आम्हाला एक मिठी द्या, असं स्वामी म्हणतात. हे तुम्हा उतावीळ झाले, आम्ही उतावीळ झालेलो आहोत तुमची भेट घेण्यासाठी. काय अधिकार असेल भटोबासांचा, काय अधिकार निर्माण करून आलेले आहेत ते रुद्धपूरला जाऊन. रुद्धपूरला जाण्या अगोदरची परिस्थिती बघा तुम्ही. स्वामी त्यांना बोलायला तयार नव्हते, एवढे उदास झालेले होते. आणि आज बघा तुम्ही स्वामी काय म्हणत आहेत भटोबासांना, की आम्ही उतावीळ झालेलो आहोत तुम्हाला क्षेमालिंगन देण्यासाठी, तुम्हाला भेटण्यासाठी. या लवकर, आम्हाला एक मिठी द्या, आम्हाला मिठी मारा, असं स्वामी म्हणत आहेत भटोबासांना. किती अधिकारी होते ते भटोबास, किती दैवाचे भाग्याचे, ज्यांची भेट घेण्यासाठी उभय शक्ती स्वीकार केलेले जीवधरण वेसनीय सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी सारखा अवतार उतावीळ झालेला आहे. मग उठले गोसावियासी क्षेमालिंगन दिले. भटोबास उठले, स्वामींना क्षेमालिंगन दिलं. स्वामी आसनावर बसले. पुढा भटोबास बैसले. समोर भटोबास बसतात. लेकरू फुंजे ऐसे फुंजो लागले. जसं लेकरू हुंदक्या देत रडते, खूपच दुःख झालेलं आहे त्या लेकराला. त्याची आई त्याला सोडून गेलेली आहे आणि मग ते लेकरू बघा कसं करते, खूप रडते 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 आणि शेवटी रडण्याचीही क्षमता संपून जाते आणि त्यावेळेस श्वासही घेता येत नाही, दम दाटल्या जातो, हुंदके देतं ते लेकरू. तशी परिस्थिती भटोबासांची झालेली आहे. जणू काही माता सोडून गेलेली आहे का, अशी परिस्थिती जशी लेकरावर येते तशीच परिस्थिती भटोबासांवर इथे आलेली आहे. आणि एका लहान लेकरासारखं हुंदके देत देत रडत आहेत भटोबास. भटोबास स्वामींच्या समोर बसलेले आहेत, स्वामी आसनावर बसलेले आहेत आणि भटोबास खाली बसून हुंदके देत आहेत लहान लेकरासारखे. सर्वज्ञ म्हणितले. उगे असा गा वानर्या, दुःख न करा. स्वामी म्हणतात, उगे असा गा वानर्या, नका रडू आता, बस झालं, दुःख करू नका आता. आता येथोनी तुमते केव्हाही न पठविजे हो. स्वामी म्हणतात, आता आम्ही तुम्हाला कधीही आमच्या जवळून दूर पाठवणार नाही. म्हणून पाठीवरी श्री करू घातला. आणि म्हणून असं म्हणून स्वामींनी त्यांच्या पाठीवर हात टाकलेला आहे. स्वामी तर म्हटले की आम्ही तुम्हाला पाठवणार नाही. म्हणजे बघा तुम्ही, लक्षात ठेवा, प्रत्येक वाक्य स्वामींचं फार महत्वपूर्ण असते. स्वामींना तर उत्तरपंथे जायचं होतं. स्वामींनी इथं वचन नाही दिलं त्यांना की आता तुमचा आणि आमचा विभाग कधीच होणार नाही, असं वाक्य नाही वापरलं स्वामींनी. स्वामींनी काय वाक्य वापरलं, आता येथून तुमते केव्हाही न पटविजे हो. म्हणजे आम्ही तुम्हाला पाठवणार नाही, वेळ पडली तर आम्ही निघून जाऊ उत्तरपंथे, पण आम्ही तुम्हाला पाठवणार नाही. म्हणजे कोण्याही वचनामध्ये देव
बांधल्या गेलेले नव्हते, देव मुक्त होते. म्हणून पाठीवरी श्री करू घातला, आणि असं म्हणून स्वामींनी पाठीवर श्रीकर घातलेला आहे. आणि त्यामुळे आपल्याला एक लक्षात येते, इथे कुठेही आपले शब्द देत असताना सर्व व्यवस्थित विचार करून शब्द दिले पाहिजे. उद्या आपण त्याच्यात फसलो नाही पाहिजे. जसे स्वामी वागत आहेत, जसे स्वामी बोलत आहेत, हेही आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. आणि जर स्वामी म्हटले असते की आता तुमची आणि आमची विभागणी, तुम्ही आमच्यापासून कधीच विभक्त होणार नाही, असं आम्ही तुम्हाला वर देतो म्हटले असते, किंवा असं स्वामी सहज बोलून जरी गेले असते तर किती अवघड झालं असतं. स्वामींनी अगदी बरोबर वाक्य इथे वापरलेलं आहे. बिचाऱ्या भटोबासांनाच नाही समजलं की देवच आपल्याला कधी सोडून जाते तर काय करावं. भटोबास खुश झाले की आता देव आपल्याला कधी पाठवणार नाहीत, परंतु हे त्यांना माहिती नव्हतं की देवच आपल्याला सोडून उत्तरपंथी जाणार आहेत. तर असो, पुढे काय काय प्रसंग येतात, स्वामी भटोबासांना काय निरूपण करतात हे पाहूया. सर्वज्ञ म्हणितले वानर्या कवणी एकू राहो असे. स्वामी म्हणतात, वानर्या, कोणीतरी एक राजा असतो. इथे स्वामींनी शिंदे राण्यांचा दृष्टांत सांगितलेला आहे. शिंदे राणे म्हणजे कोण होते? हे त्या राजाच्या हाताखालचे एक चांगले मंत्री होते. त्यांचं आडनाव शिंदे होतं आणि म्हणून त्यांना शिंदे राणे असं बोलायचे. तर एक राजा होता, तो राजा राज्यभ्रष्ट झाला. त्याला राजगादी सोडावी लागली काही कारणास्तव. तयाचा पाईक परिवारू कहूनी कहूना ते ओळगे. मग त्याचा पाईक परिवार जो होता, कोणी कोणाला ओळखायचा, कोणी कोणाला ओळखायचा म्हणजे काय, तर कोणी कोणाच्या सेवेत निघून गेलं, कोणी कोणाच्या सेवेत निघून गेलं. शिंदे राणे ते सिंहासना वांचुनी कहूना ते ओळगतीना. जे ते राज्याचं सिंहासन आहे त्यांच्या वांचून, त्या राज्याच्या सिंहासना वांचून शिंदे राणे कोणालाही जुमानत नव्हते, कोणाच्या ठिकाणी जाऊन सेवा करत नव्हते, काही नाही. फक्त त्यांची वफादारी जी होती, त्यांची जे इमानदारी होती, ती त्या राज्याच्या सिंहासनासोबत जोडलेली होती. कवना ते जय जय शब्दे बोलबितीना. कोणाचाही जय जयकार करत नव्हते ते. कवनाचे दिधले ने घती. कोणी जर काही दिलं तर ते घ्यायचे पण नाही. कवनाच्या हातातळी हातू नोडवीती. कोणाच्याच हाताखाली हात ओढवत नव्हते. म्हणजे काय, आता समजा उदाहरण देतो तुम्हाला एक. तुम्ही एखाद्या व्यक्तीला वस्तू मागितली, हात समोर केला, तुम्ही हात ओढवला त्याच्या पुढं, परंतु वाक्य काय आहे ते, हातातळी हातू नोडवीती. म्हणजे तुम्ही एखाद्या व्यक्तीला वस्तू मागितली, तो व्यक्ती तुम्हाला ती वस्तू देत आहे आणि मग तुम्ही हात पुढे केला, आणि देणाऱ्याचा हात कसा असतो, वर असतो. देणाऱ्याचा हात वर आणि घेणाऱ्याचा हात खाली. तर त्या देणाऱ्याच्या हाताच्या तळी, म्हणजेच कोणाच्या हातातळी हातू नोडविती, म्हणजे कोणाच्याच हातातळी हात ओढत नव्हते. म्हणजेच काय, तर कोणालाच ते काही मागत नव्हते की मला हे कमी पडलं, मला ते कमी पडलं, मला हे द्या, मला ते द्या, असा त्याचा एक मथित अर्थ आहे या वाक्याचा. एकी परिचय उद्यमू मात्र करुणी आपल्या कुटुंबाचा निर्वाह करुणी असती. काहीतरी एक काम करायचे ते आणि आपला आपला कुटुंब परिवार तो पोसायचे, कसा तरी निर्वाह चालायचा त्यांचा, उदरनिर्वाह. मग तो राव मागुता आपला राजी बैसे. मग तो जो राजा होता तो पुन्हा राज्यावर आरूढ झालेला आहे, राज्याच्या सिंहासनावर बसला. त्याचा पाईक परिवार मागुतू त्या पासी आला. त्याचा पाईक परिवार जो होता तो मागुता त्याच्यापाशी आला. एकू दिवशी तो सिंहासनी बैसला होता. तो राजा एके दिवशी सिंहासनावर बसलेला होता. त्याने ऐसे पाहिले, त्याने असं पाहिलं, इकडे पाहिलं, तिकडे पाहिलं. मग म्हणितले, हंगा तुम्ही अवघे आले ती, आमचे शिंदे राणे ते देखी जती ना. राजा म्हणतो, अरे तुम्ही सर्वजण आले, आमचे शिंदे राणे नाही आले. ते के असती, कुठे आहेत ते? मग ते सांगती, आणि मग ते सांगतात. ते कहूना ते ओळखती ना. ते कोणाचीच ओळख सारत नाहीत, कोणाच्याच सेवेमध्ये गेले नाही. ते एकी परीचा उद्यम मात्र करुणी आपल्या कुटुंबाचा निर्वाह करुणी असती. ते लोक सांगत आहेत, ते कोणाकडे मागायला गेले नाही, कोणाची सेवा केली नाही, कोणाला जय जयकार या शब्दाने आळवलं नाही, म्हणजे चाटुकारता केली नाही त्यांनी. नाही तर तुम्ही मोठे काहीतरी प्राप्त करून घ्यायचं त्या माणसाकडून, मग त्याला वर झेलायचं, तसं काही एक केलेलं नाही. तर काहीतरी एक काम करायचे आणि स्वतःचा उदरनिर्वाह ते चालवायचे, स्वतःच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह ते चालवायचे. मग तो राव दांडी डोळीकार पाठवणी ते आणू धाडी. मग त्या राजाने आपल्या सेवकांना पाठवलं पालखी घेऊन, त्यांना घेऊन या असं त्यांनी सांगितलं. आपण सर्व दळेसी सावमा जाये. सर्व दळानिशी तो सावमा गेलेला आहे त्या शिंदे राण्याच्या. तया ते गाजत वाजत घेऊन ये.
तो राजा त्या शिंदे राण्याला वाजत गाजत घेऊन आलेला आहे त्या शिंदे राण्याची निष्ठा पाहून. मग अर्ध राज्य देऊनी आपल्या समान करी, मग त्या राजाने अक्षरशः अर्ध राज्य देऊन टाकलं त्या शिंदे राण्याला आणि स्वतःच्या बरोबर करून टाकलं. म्हणजे बघा, पूर्वीच्या राजे लोकांमध्ये पण एवढा स्वार्थ नव्हता. हा काही विनोद नाही की अर्ध राज्य दिलं आणि त्याला समानता करून टाकली त्याची ना आपली स्वतःची. फार मोठी गोष्ट आहे की एक राजा एका आपल्या मंत्र्याची निष्ठा पाहून अक्षरशः अर्ध राज्य त्याला देऊन टाकतो आणि सिंहासनावर बसवतो, म्हणजे फार मोठी गोष्ट आहे. तर असे परमेश्वर पण स्वतःचा आनंद देतात आणि आपल्या बरोबर करतात. म्हणजेच काय, जो आनंद परमेश्वर घेतात तोच आनंद या जीवाला देतात. जे परमेश्वराचा आनंदमय स्वरूप आहे त्याच स्वरूपातला आनंद या जीवाला परमेश्वर देत असतात. वानर्या कहूनी एकी दुहवा असे, कोणीतरी एक दुहवा होती, म्हणजेच एक दुर्भगा होती. दुर्भगेचा दृष्टांत असं बोलतात. तर ती वाडियाचा वाडी कलवडी असे, त्या माणसाच्याच वाड्यामध्ये एक कलवडी होती, म्हणजेच एक गोठा होता, तिथे ती राहायची. कारण ही नावडती पत्नी होती त्या माणसाची. आवडतीच्या पत्न्या घरात आणि ही नावडती होती म्हणून त्या वाड्यामध्ये एका गोठ्यामध्ये तिला राहायला दिलं. त्याच गावामध्ये तिचे सदर्थ बाप भाऊ असती, म्हणजे श्रीमंत बाप भाऊ होते. ते नेओ येती, ते तिला न्यायला यायचे, परते नवचे ती काय जात नव्हती. ते म्हणे, ती म्हणते, तुमची पाटावे सुतावे नेसता मज अश्लाघ्यता. तुमची पाटावे सुतावे वस्त्र मला काय करायचे, ही माझ्यासाठी अश्लाघ्यता आहे, मला ते नको. ऐसे म्हणून राहे, अशी म्हणून ती तिथंच राहते. मग केतुल्या एका दिसा तेने मळीन रोडकी दुःखीस्त देखिली, मग अनुकंपा उपनली. मग काही दिवसांनी तिच्या पतीला असं वाटते की खरंच हे खूप दुःखीस्त झालेली आहे, खूप बारीक झालेली आहे, रोडकी झालेली आहे. दुर्भगेच्या पतीला अनुकंपा आली, क्यू आली आणि मग सबंधू दिधला गर्भसंभूती झाली. मग तिला एक मुलगाही झाला. मग ते त्याचे अवघेयाची गोसाविणी झाली. मग ती सर्व ज्या पत्न्या होत्या त्या माणसाच्या, त्या सर्वांची ती मालकीन झाली. जे काही इस्टेट होती, जे काही जायदाद होती, जे काही सर्व काही घरातल्या वस्तूंची ती मालकीन झाली. तर परमेश्वराच्या प्राप्तीसाठी जीवानेही असा अट्टहास केला पाहिजे, तरच परमेश्वर प्राप्त होईल, नाहीतर परमेश्वर प्राप्त होणार नाही. नाहीतर तुम्हाला मग देवता तर दृष्टार्थी फळ देणारे आहेतच, तुम्हाला दृष्टार्थी फळ देऊन टाकतील देवता आणि प्रपंचामध्येच ओढतील. परंतु तुम्ही जर परमेश्वरापाशी धरण मांडून बसले, धरणे आंदोलन केलं, तर परमेश्वर तुम्हाला नक्कीच भेट देतील आणि ईश्वर प्राप्ती करून देतील. आणि म्हणून या दुर्भगेचा दृष्टांत स्वामींनी सांगितलेला आहे. जशी ती दुर्भगा झाली होती तशीच भट्टोबासांची परिस्थिती झाली होती. एकदम वाळून कोळ झाले होते, एकदम कृश झाले होते, कधी मरतील काही सांगता येत नव्हतं. आणि एवढा अट्टहास भट्टोबासांनी घेतला होता की स्वामींनी मला बोलवलंच पाहिजे, अन्न खाणं कमी केलं होतं आणि म्हणून शेवटी स्वामींनी त्यांना बोलावून घेतलं. क्यू आली स्वामींना. पण आपण जर असे वागलो तर परमेश्वराला क्यू येईल, नाही तर आपलं काही खरं नाही. तर हे स्वामींचे चरित्र तुम्हाला नक्कीच आवडले असतील. आणि अजून जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त आपल्या वाचनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल. उद्याच्या सत्रामध्ये आपण काही नवीन लीळा पाहणार आहोत, ज्यामध्ये भट्ट श्रांत विसावा, जोगेश्वरी अवस्थान, भट्ट पूर्वपटी प्रशंसा, भट्ट राक्षस भुवना पाठवणे, एकाई भक्ती परिहासू असे बरेच चरित्र आपण पाहणार आहोत. तर भेटूया उद्याच्या सत्रामध्ये स्वामींच्या काही नवीन चरित्रासह. तोपर्यंत दंडोत प्रणाम. जय श्री कृष्ण. दंडवत हो.